नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, आता महिलांना मोफत झेरॉक्स मशीन मिळणार आहे आणि यासाठी आता महिला पात्र असणार आहेत. याचा अर्ज कुठे मिळणार आहे, अर्ज कसा भरायचा आणि ती योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो बघू शकतात हा फॉर्म अशा प्रकारे आहे. मित्रांनो, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, सन 2024-25 या वर्षामध्ये जिल्हा परिषद 20% उपअंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे योजनाकरिता भरायचा अर्जाचा नमुना अशा प्रकारे आहे. मित्रांनो, जर बघू शकतात सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागारी प्रवर्ग, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी हा आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. तर सर्वात जास्त हे दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. तर मित्रांनो, बघू शकतात अशा प्रकारे हा अर्ज आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, सन 2024-25 या वर्षामध्ये जिल्हा परिषद 20% उपकरणांगत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे योजनेअंतर्गत भरायचा अर्जाचा नमुना. सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागारी प्रवर्ग, नवबद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देते. माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे अर्ज आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला येथे गट विकास अधिकारी ग्रामपंचायत, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे. ग्रामपंचायतचं नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला अलीकडील 3 महिन्याच्या फोटो येथील चिटकवून त्यावर ग्रामसेवकाची सही व शिक्का घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही फोटो चिपकून घ्यायचा आहे. त्यानंतर सही व शिक्का व्यवस्थितपणे घेऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे, मुक्काम टाकायचं आहे, पोस्ट तालुका अशा प्रकारे तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत तुमची कोणती आहे त्या ग्रामपंचायतीत तुम्ही इथे व्यवस्थितपणे नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचं संपूर्ण नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. नंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. पूर्ण पत्ता व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आणि जात व प्रवर्ग इथे निवडून घ्यायची आहे. त्यानंतर खाली दिलेली इथे माहिती दिलेली तुम्ही इथे वाचून घ्यायची आणि हो की नाही या ऑप्शनवरती तुम्ही पेनाने टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती बघू शकता. तिथे सही आहे. ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला स्वघोषणापत्रात जोडला आहे की नाही अशा प्रकारे होय की नाही तुम्ही पेनाने व्यवस्थितपणे टिक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही दिनांक टाकून घ्यायची, स्थळ टाकून घ्यायची, अर्जाची स्वाक्षरी इथे व्यवस्थितपणे करून घ्यायची. त्यानंतर अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे, इथे दिलेले सर्व तुम्ही कागदपत्रे जोडून घ्यायची. तुम्ही कागदपत्रे जोडले आहेत की नाही तुम्ही इथे पेनाने व्यवस्थितपणे टिक करून घ्यायचे. त्यानंतर गट विकास अधिकारी ग्रामपंचायत समिती यांचे शिफारस पत्र, हे पत्र तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे. येणार मुक्काम, पोस्ट तालुका, जिल्हा इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे. येथे व्यवस्थितपणे तुम्ही ह्या दिलेल्या खाली व्यवस्थितपणे या सह्या घेऊन यायच्या आहे. तुम्ही व्यवस्थितपणे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र दाखला हे व्यवस्थितपणे अशा प्रकारे हा फॉर्म संपूर्णपणे तुम्ही दिलेला आहे तशा प्रकारे तुम्ही भरून घ्यायचा आहे. आणि हा फॉर्म तुम्ही जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जमा करून घ्यायचा आहे. हा फॉर्म छत्रपती संभाजीनगरचा आहे. हा फॉर्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आहे. दुसऱ्या जिल्ह्याचा फॉर्म आल्यास तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.